छान वाटतंय. म्हणजे हा योगायोग आहे की नाही मला माहित नाही, पण आई आणि तू मी आणि तुझी आई बोटीत बसून चक्कर मारायच्या, नंतर घोडागाडीत बसायच्या. पण तुझी इच्छा होती की तुला एकदा तरी अशा मोठ्या रथमध्ये बसायचं होतं. तुला हे सगळं कसं माहिती? सुमीनी सांगितलं ना? तुझी प्रत्येक गोष्ट माहिती आहे मला. असं जेव्हा जेव्हा मला वाटतं ना, तेव्हा तेव्हा तुझ्यातली नवीन गोष्ट मला कळते. मग आज काय कळलंय तुला नवीन माझ्याबद्दल? अल्लडपणा. म्हणजे मी आज तुला पहिल्यांदा एवढं खुश बघतोय. मला वाटतच नाही की मी माझ्या बॉस बरोबर बसलोय. म्हणजे बाहेर जर कोणाला सांगितलं ना की ऑफिसर तारिणी जी गुन्हेगारांना एवढं मारते, ती तलावपाळीच्या बोटीत बसून फिरायला एवढी एक्साइटेड असते, हाताच्या बोटांमध्ये नळ्या घालून खाते, ही कोणाचीही बॉस नाही आणि कोणाच्या दबावाखाली दबलेली पण नाही, ही खरी तारिणी. एक गोष्ट मागितली तर देशील? इतरांना सांभाळून घेताना तुझ्यातलं हे लहान मूल कधी हरवू देऊ नकोस. जप त्याला. खरं सांगू का, आई गेल्यानंतर मी कधी एवढी खुश होते मला आठवतच नाहीये. मला आज खरंच खूप छान वाटतंय, खूप आनंद झालाय मला, आणि त्याच्यासाठी थँक्यू केदार. तुझा आनंद जपण्याचं वचन दिलं होतं लग्न करताना. आपलं नातं पुढे कसं बदलेल माहिती नाही, पण वचन मी आयुष्यभर पूर्ण करेन. सॉरी. नाही, आता आजचं शेवटचं सरप्राईज. अजून एक सरप्राईज? केदार आला? नाही, शेवटचं आहे पण स्पेशल आहे. अरे पण तिकडे बघ ना. हे घे. थँक्यू लव. नाही, ते तसं वाला लव्ह नाही आहे, ते फ्रेंडशिप वाला आहे बॉस. मी त्याला हार्ट बोललो तो त्यांनी लव्ह लिहिलंय. काहीतरी तू प्लीज काही गैरसमज नको करून घेऊ सा. हे तसं वालं नाही. मी एक काम करतो, ते हार्ट काढून ठेवतो. सांग. अरे अरे हो 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 ठीक आहे, एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये. चूक झालीये, गुन्हा नाही घडलाय तुझ्या हातून. नाही पण आपण केक कापूयात आता, तुझ्या आणि बाबांच्या नात्यासाठी. नाही, एका अशा व्यक्तीचं अस्तित्व साजरं करण्यासाठी जिच्यामुळे हे जग अजून थोडं खूप सुंदर दिसतं. तिच्या हसण्याने जगातले काही प्रॉब्लेम्स कमी होतात. ती कधीच कशाचं क्रेडिट घेत नाही, निस्वार्थपणे सगळ्यांचं चांगलंच करते, कधी कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही, जी प्रत्येक कार्य अगदी प्रामाणिकपणे करते, समोर आलेल्या प्रत्येक आव्हानावर मात करते, इतरांचं चांगलं करायला स्वतः वाईटपणा घेते. आणि आज तर एक नवीनच कळलंय, कधी कधी लहान मुलांसारखं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. हे सेलिब्रेशन तुझं आहे तारिणी. बर, करूया. हो. दे भेट. मग कसं वाटलं माझं प्लॅनिंग? उत्तम, खूप छान. कळतंय मला तू हे सगळं का करतोयस ते. का? प्रॅक्टिस करतोयस ना. हे प्रपोजलचे प्रयोग माझ्यासोबत करायचे आणि प्रात्यक्षिक तिच्या सोबत करायचं, बरोबर ना? मग काय वाटतं तुला, हे सगळं करून ती हो म्हणेल? हा, म्हणेल.
पण आता तू ज्या काही गोष्टी केल्यास त्या माझ्या आवडीच्या केल्यास. जर तुला तिचा होकार मिळवायचा असेल तर तुला तिच्या आवडीच्या गोष्टी करायला हव्या ना. तुला आवडलं ना, हा, मला तर आवडलं. मग तिला पण आवडेल. कशावरून? कारण ती तूच. तुला जे आवडतं तेच सगळं तिला आवडतं. असं असेल तर ती नक्की होकार दे. तू असतीस तर तू पण होकार दिला असता. मी हा, बोल ना. दादा, चला ना. तू सांग ना, तू काहीतरी म्हणत होतीस. राईड संपलीये. हा, चल. उत्तर. राऊंड संपलाय केदार, चल. थँक्यू. पण सांग ना, हे सगळं जर मी तुझ्यासाठी केलं असतं तर तू होकार दिला असता. ते कसं शक्य? मी कसं होकार देणार तुला? का शक्य नाहीये? कारण तू माझा मित्र आहेस. खूप चांगला आणि खूप खरा मित्र. आणि मी तुला त्या नजरेनं कधी बघितलं नाही आणि बघूही शकत नाही. आणि मुळात तुझ्या आयुष्यात एक वेगळी व्यक्ती असताना मी त्या व्यक्तीची जागा कशी घेऊ शकते? त्यामुळे तू तिच्या होकाराचा विचार कर, माझ्या नाही. बरोबर आहे. तू का होकार देशील? नाही म्हणजे केदार, मला तसं नाही म्हणायचंय. अरे हे बघ, तू आज माझ्यासाठी इतकं छान सरप्राईज प्लॅन केलंस. हेच जर तू जगातल्या इतर कुठल्याही मुलीसाठी केलं असतंस ना, तरी ती तुला 100% हो म्हणाली असती. आणि तुला माहितीये, ती मुलगी या जगातली सगळ्यात जास्त लकी मुलगी असेल. एक सांगू, तू खूप चांगला मुलगा आहेस. एकदा तुझ्या मनातल्या भावना तिला सांगून तर बघ. ती तुला नक्की हो म्हणेल. चल आता, चल. तुझं हे उत्तर ऐकल्यावर कसं सांगू मी तुला? ती मुलगी तूच आहेस तारिणी. तुझ्यावर प्रेम करतो मी. बाकी कोणाचं माहिती नाही, पण माझ्या मनातली तुझी जागा आयुष्यभर तुझीच असेल.